सर्वांना नमस्कार. इयत्ता 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असलेले मराठी सुरेख हस्ताक्षर सराव पुस्तिका हे पुस्तक ललित प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले आहे. हे पहा, सुरुवातीचे अक्षर आणि हे नंतरचे अक्षर. पुस्तक मागणीसाठी या क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता. तुम्हाला पुस्तक मिळून जाईल. आता आपण या पुस्तकातील 5वा घटक शब्दलेखन या विषयी आपण आता पाहणार आहोत. या ठिकाणी काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत आणि पुढच्या पानावर एक अक्षरी शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. हे शब्द असे इथं सराव करायचा आहे. इथं 2 अक्षरी शब्द, हा शब्द पाहून इथं लिहायचा आहे, हा शब्द पाहून इथं लिहायचा आणि या डाव्या बाजून सुरुवात करायची आहे शब्द लिहायला. इथून 3 अक्षरी, 4 अक्षरी शब्द, 5 अक्षरी, 6 अक्षरी, जोडाक्षरयुक्त शब्द याप्रमाणे इथं शब्दाचा सराव दिलेला आहे. या ठिकाणी याच्यामध्ये सराव करून आपण दुरेगीमध्ये देखील याचा सराव व्यवस्थित करायचा आहे. तर आज आपण शब्दलेखन करताना नेमकी कोणती काळजी घ्यायची हे आज आपण पाहणार आहोत. आता पहा, आपण अक्षर अवयव शिकलो. अक्षर अवयव शिकल्याच्या नंतर आपण स्वर, स्वरादी, व्यंजन, विशेष संयुक्त व्यंजने शिकलो. त्याच्यानंतर 14 खडी लेखन शिकलो. आता आपल्याला शब्दलेखन प्रॉपर पद्धतीनं कसे लिहायचे हे पाहायचं आहे. आता पहा, या ठिकाणी हा शब्द आहे 2 अक्षरी क प, कप. आता कप शब्द लिहित असताना आपण दुरेगीमध्ये लेखन करत असताना या ठिकाणी या दुरेगीची जी उंची आहे 5 mm असते आणि एकरेगीमध्ये लेखन करत असताना 4 mm किंवा 5 mm इतकी अक्षराची उंची ठेवायची आणि अर्धी ओळ एकरेगीमधली ही रिकामी ठेवायची. कशासाठी? मात्रा, वेलांटी, अनुस्वार, अर्धचंद्र यासाठी अर्धी ओळ रिकामी सोडायची. आता या ठिकाणी दुरेगीमध्ये लेखन करत असताना सुरुवातीला सराव. आता हा शब्द इथं क लिहिला इथं. आता दुसरा अक्षर जे आहे या शब्दातलं प, हे फक्त याला चिकटणार नाही अशा पद्धतीने इतकं जवळ घ्यायचं, हे दूर लिहायचं नाही. हे पहा, या ठिकाणी असं खालून जागा सोडायची हे इथं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण शब्द आपल्याला झाकून टाकायचा आहे. म्हणजे इथून ते इथपर्यंत थोडस रेषा पुढे जाऊ द्यायची, थोडीशी इकडे मागे जाऊ द्यायची. आता हा शब्द लिहिताना हे पहा, अशी चूक नाही करायची. हे क इथं लिहायचं आणि प इथं लिहायचं. ही पद्धत चुकीची आहे. अशा पद्धतीने लिहायचं नाही. किंवा आपण हे कप हे बरोबर लिहिलं, परंतु शिरोरेषा बरेचसे मुलं इथपर्यंत अशी जोडतात. इथपर्यंत थोडी मागं आणि थोडी पुढे जर नाही लिहिलं तरी अक्षर शब्द चांगलं वाटत नाही. हे असंही नाही करायचं. तर प्रॉपर या पद्धतीनं असा शब्द लिहायचा. आता पुढचा शब्द आहे बाजार. आता पहा, या इथं बा मध्ये इथं 2 रेषा आलेल्या आहेत. हे सुरुवातीला आपण लिहिलं हे ब. आता ही पुढची जी रेषा आहे याच्यामध्ये 2 किंवा 3 mm अंतर असलं पाहिजे. कमी नाही, जास्ती नाही. सरावाने येऊन जाईल. हे पहा, हे ज आणि ही पुढची रेषा थोडस इथं 2 किंवा 3 mm अंतर असलं पाहिजे. आणि पुढचं अक्षर याला जवळच लिहायचं. शिरोरेषा थोडी मागून इथपर्यंत अशी गेली पाहिजे, अशा पद्धतीनं. आता हा शब्द लिहित असताना जर आपण असं लिहिला, हे ब आणि ही रेषा एकदम जवळ लिहिली, हे पण असं जवळ लिहिलं, तर हे शब्द पहा कसा दिसतो. खुला खुला वाटत नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीचं याचं लेखन करायचं नाही. किंवा हे बा आणि इथं समजा असं अंतर, हे जास्तीचं अंतर असं सोडणं हे देखील चुकीचं आहे. प्रॉपर या पद्धतीनं लिहिला पाहिजे. पुढचा शब्द आहे शिवनेरी. आता हे पाहिजे, पहिली वेलांटी आहे. पहिली वेलांटी आल्यानंतर अगोदर 14 कडीमध्ये सांगितलं होतं, अगोदर ही रेष ओढायची, नंतर हे अक्षर, नंतर हे डावीकडून उजवीकडे ही वेलांटी अशी शी,
व ने, ह्याची पण दुरेगीमध्ये जरी जागा शिल्लक असली तरी ह्याची उंची जास्त वाढवायची नाही, 2 किंवा 3 mm ह्याची हाईट राहू द्यायची वेलांटी मात्रेची. शिवगिरी. आता शिवच्या इथं रेषेत नसते, थोडासा गॅप सोडून अशी रेषा ओढायची. आता हा शब्द लिहिताना हे पहा, अशी चूक नाही करायची. कोणती? हे शी व ने री, असं मधातच अंतर नाही सोडायचं असं, किंवा ही रेषा अशी, ही पद्धत चुकलेली आहे. पुढचं अक्षर आहे पहा, 5 अक्षरी शब्द आहे भारतातील. हे पहा, हे 2 रेषा जवळ आल्या की याच्यामध्ये व्यवस्थित अंतर 2 किंवा 3 mm, जास्त पण नाही. भा र ता ती आणि हे ल. शिरोरेषा देताना विशेषतः काळजी घ्यायची, वरच्या रेषावरच रेषा आली पाहिजे, थोडीशी पुढे गेली पाहिजे, या पद्धतीनं. आता हा शब्द लिहित असताना देखील आपण असं एकमेकाला असे हे जर असं जवळ लिहिलं रेषा अशा, भार ता ती, असं एकदम जवळ जवळ, ह्याच्यात अंतर नाही सोडला या 2 रेषामध्ये, तर हे शब्द व्यवस्थित वाटत नाही. या पद्धतीनंच लिहिलं पाहिजे. हे व, पुढची रेषा थोडंसं अंतर ठेवायचं. वा. ढ लिहिताना ढचा हा भाग डावीकडं इकडे जास्त आहे, म्हणून ही रेषा आपला म्हणजे हात थोडंसं उचलून पेन थोडं पुढे घ्यायचा, म्हणजे इथं चिकटणार नाही. आता पहिली वेलांटी, अगोदर रेषा, नंतर द सुद्धा थोडंसं पुढे घेऊन, कारण हा भाग डावीकडं जास्त येतो. पहिली वेलांटी दी, हे व सा, हे ला. शिरोरेषा व्यवस्थित इथून ते इथपर्यंत रेषावर रेषा आली पाहिजे, इकडं तिकडं गेले नाही पाहिजे. अशा पद्धतीनं हा शब्द लिहायचा. आता हा शब्द लिहिताना हे पहा, जर हे आपण वा, हे पेन जर आपण उचललाच नाही, इथंच लिहिलं तर हे ढ इकडं चिकटते पहा असं, किंवा हे द पेन जर आपण इकडे थोडा पुढं नाही घेतला, इथंच ठेवला, तर हे द पण इथं चिकटतो. दी व सा ला, किंवा ही शिरोरेषा एकदम अशी किंवा खाली, अशा पद्धतीने हे चुका होऊ द्यायच्या नाही, की असं व्यवस्थित काढायचं. पुढचा शब्द आहे जोडाक्षरयुक्त चिकित्सक. हे पहा, पहिली वेलांटीची अगोदर रेषा, हे ची, पहिली वेलांटीची अगोदर रेषा, क, पहिली वेलांटी चिकी, अर्ध त, ह्याला तर जोडायचं, चिकित्सक. हे पहा, शिरोरेषा इथून ते इथपर्यंत, थोडी मागून थोडी पुढे जाऊ द्यायची. हे शब्द लिहित असताना समजा हे पाहिजे ची, किंवा बऱ्याच वेळेला हे असं बाहेर येतात अक्षरे, हे अशी बाहेर येत, दुरेगीच्या किंवा एकरेगीच्या. तर हे असं दुरेगीच्या बाहेर अक्षर येऊ द्यायचे नाहीत. व्यवस्थित दुरेगी असेल दुरेगीमध्ये बसवायचं, एकरेगी असेल तर अर्ध्या ओळीमध्ये शब्द आले पाहिजे, अर्धी ओळ रिकामी राहिली पाहिजे. तर अशा पद्धतीनं शब्दलेखन करत असताना सराव पुस्तिकेमध्ये व्यवस्थित शब्दांचा सराव करायचा, दुरेगीमध्येही याचा सराव करायचा, आणि मग तुम्हाला लक्षात येईल की आपल्या शब्दलेखनामध्ये निश्चितपणे बदल झालेला आहे. ओके.